नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बाल्कनीमध्ये मी किती प्रकारची सुंदर सुंदर छान फुलाची झाडे लावली आहेत। त्याच्यामध्ये काही इंडोर प्लांट्स पण आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर मला ना निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं। असं वाटतं की गावी जाऊन सेटल व्हावं, पण काय करायचं, जॉब इथे आहे त्यामुळे आपल्याला इथे राहावं लागतं सिटीमध्ये। तर मी माझ्या बाल्कनीमध्ये सुंदर सुंदर झाडं लावली आहेत, ती कोणत्या प्रकारची आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। कसं आहे गुलाबाचं फूल। तर हे झाड ना मी पुण्यातनं येताना घेऊन आली होती आणि त्याच्याबरोबरच मी झेंडूची पण झाडं घेतली होती। तर याच्यामध्ये दोन प्रकारची झेंडूची झाडं मी घेतली, एक आहे येल्लो कलरचं आणि एक आहे ऑरेंज कलरचं। तर देवपूजेसाठी ना मला दररोज फुले लागतात, तर आपल्याला काही ती बाहेरून जाऊन आणता येत नाहीत। तर ह्याच्यातली रोज एक एक फुल मी देवाला अर्पण करते। आणि हे जे गुलाबाचं झाड आहे ना, त्याला येताना फक्त एकच फुल होतं, आता बघा किती छान कळ्या उमलल्यात। याला 2-3 गुलाबं तर मस्त आलीत लाल कलरची। आणि हे आहे इंडोर प्लांट्स, हे मी घरात ठेवण्यासाठी घेतलं होतं, सध्या मी ते बाहेर ठेवले। तर हे जेव्हा मला त्या रोपवाटिकेवाल्याने दिलं ना, तेव्हा याच्यामध्ये बघा 3-3 रोपं होती। याला आपण वेगवेगळं करून 3-3 कुंड्या बनवू शकतो, पण सध्या हे एकाच कुंडीत मी लावलं आहे आणि नंतर मी ते वेगवेगळं करून लावणार आहे। झाडं काय घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवली ना तर ती छानच दिसतात। आणि दुसरं काय, आपल्याला झाडांपासून काय पाहिजे असतं तर ऑक्सिजन, पण हे सध्या मी आमच्या गॅलरीतच ठेवलं आहे। आणि हे बघा, हे आहे मनी प्लॅन्ट। असं म्हणतात की मनी प्लॅन्ट आपल्या घरात जसं जसं वाढत जाईल तसं तसं आपल्याकडे पैसा पण येत जातो। तर हे बघा, माझी वेल किती सुंदर अशी वरती चढत चालली आहे। आणि हे पण मी पुण्यात ना आमच्या सोसायटीमध्ये एक असं पार्किंगमध्ये ना सुंदर सजवलं होतं, सगळी पार्किंग पूर्ण मनी प्लॅन्टने भरून घेतली होती, त्याच्यातून मी हे मनी प्लॅन्ट आणलं आहे। आणि ही आहे जास्वंद, ह्याला रोज एक ना एक तरी जास्वंद लागते। आज पण ह्याला एक जास्वंदीचं फूल लागलं होतं, नंतर मी तुम्हाला दाखवते, मी गणपतीला ते अर्पण केलेलं आहे। आणि हा आहे माझा मोगरा, सध्या याला काही कळीबिळी लागलेली नाही, याला एक पण फूल लागलेलं नाही, नंतर मी आशा करते की याला भविष्यात फूल लागेल। आणि हे बघा, हे आहे गुलाबाचं दुसरं झाड। तर तुम्हाला वाटेल की हे काय मला पहिलंच झाड दाखवते, तर नाही, गुलाबाची 2 झाडं आहेत। मी तुम्हाला पूर्ण माझा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल। आणि हे मी किचनमध्ये पण ठेवलं आहे, ती कर्दळ होती। आणि हे आहे माझं तुळस आहे माझी। आणि हे आहे मोगरा आणि चिनी गुलाब। आणि ही आहे कोरफड। तर माझी मुलगी ना जेव्हा जेव्हा आंघोळ करते ना तेव्हा केसांना ती नक्की कोरफड लावते। आणि ही बघा माझी कृष्ण तुळस किती मस्त आलेली आहे। या तुळशीची 1-2 पानं तर मी रोज नक्की खाते, कारण माझ्या आईने सांगितलं आहे, बहुतेक रक्त शुद्ध होतं असं मला ऐकायला भेटलं। आणि हे बघा, हे आहे रबर प्लांट। तर हे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं, कारण हे खूप ऑक्सिजन देतं असं त्यांचं म्हणणं आहे। तर मी तुम्हाला परत एकदा माझी बाल्कनीतली सगळी झाडं दाखवते। तर हे बघा, तुम्हाला वाटत असेल गुलाबाचं एकच झाड आहे, तर नाही, हे बघा, हे दुसरं पण झाड आहे। आणि ही सगळी अशी माझी सुंदर अशी मस्तपैकी सजवलेली सुंदर फुलांनी सजवलेली बाल्कनी आहे। आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की जास्वंदीला माझ्या रोज एक फूल लागतं, तर हे बघा, काल 2 लागली होती, आज 1 फूल लागलं होतं, ते मी गणपतीला अर्पण केलेलं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी झाडं कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया, बाय।